मंडळी 22 लाख पोरांच्या कष्टाचा, स्वप्नांचा, भविष्याचा पूर्णपणे चुराडा झालाय. आपल्या देशात एखादी परीक्षा कुठलेही अडथळे न येता, पेपर फुटीचं प्रकरण न होता व्यवस्थित पार पडली आहे अशी क्वचितच उदाहरणं पाहायला मिळतील. प्रत्येक सरकारी परीक्षेत एकतर पेपर फूट तरी होते किंवा भ्रष्टाचार तरी होतो. हे सगळं आता इतकं सरास झालंय की देशातल्या विद्यार्थ्यांना एकच परीक्षा दोन दोनदा द्यायची सुद्धा सवय झाली आहे. होय, मी बोलतीये 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटीबाबत. बघा, 3 मेला वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वाची असणारी राष्ट्रीय स्तरावरची नीट परीक्षा घेण्यात आली. पण ही परीक्षा झाल्यानंतर समजलं की 3 मेला झालेले परीक्षेचे पेपर हे आधीच 1 महिना फुटलेले होते. हे प्रकरण नेमकं काय पाहू. सगळ्यात आधी तर नीटचा पेपर फुटला आहे हे राजस्थान मधील सीकर मधल्या एका कॉलेजातील शिक्षकेतर कर्मचाऱ्याला समजलं. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी आणि सीबीआयनं तपास सुरू केला. हा तपास पुढे महाराष्ट्राकडे वळाला आणि या तपासामध्ये असं समजलं की नीट पेपर फुटीचं मूळ महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या 3 पथकांकडून या नीट पेपर फुटीचा तपास आता केला जातोय. याच तपासाप्रमाणे नाशिक मधल्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. त्यानंतर याच पेपर फुटीचे धागे हे अहिल्यानगर मध्ये आता जोडले गेलेत. पोलिसांच्या तपासात असंही समोर आलंय की 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर हा फक्त कोणा एक किंवा 2 राज्यांमध्ये फुटलेला नव्हता, तर त्याची प्रश्नपत्रिका जवळपास कित्येक राज्यांमधील मुलांकडे 1 महिना आधीच व्हॉट्सअपवर फिरत होती. तर या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा अधिकृतपणे एनटीएनं म्हणजेच नीट परीक्षा ज्या संस्थेमार्फत घेतली जाते त्या एनटीए या संस्थेनं पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं की 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा ही रद्द करत आहोत. ती बाद ठरवली गेली आहे. पुन्हा लवकरच ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अधिकचे शुल्क भरावे लागणार नाहीये. विद्यार्थ्यांना आधीच्या सेंटरवरच ही परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसान होणार नाही याची एनटीए दखल घेत आहे आणि म्हणूनच ही परीक्षा पुन्हा एकदा आम्ही घेतोय असं एनटीएनं जारी केलं. मुळात इथं प्रश्न हा उपस्थित राहतोय की 2015, 2017, 2021, 2024 या प्रत्येक वर्षी नीट, जेई या परीक्षांमध्ये पेपर फूट झाली होती. तेव्हा सुद्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी अशाच प्रकारची भूमिका मांडलेली. पण अखेर गुन्हेगारांचं काय झालं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी अगदी रात्रंदिवस डोळे फाडून अभ्यास करत असतात त्या विद्यार्थ्यांचं या सगळ्या घाणेरड्या बेशिस्तपणामुळे प्रचंड नुकसान होतोय. त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय. अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जात आहेत. या सगळ्यावर सरकार आणि एनटीए काय करणार आहे याचं उत्तर एनटीए कडे आणि सरकारकडे आहे का? मोठ्या परीक्षांमध्ये पेपर फूट होते. पेपर फुटीनंतर पुन्हा त्या संस्थांकडून आम्ही पेपर पुन्हा घेऊ ही घोषणा होते. हे सगळं आता इतकं सरास झालंय की या परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर मुळात विद्यार्थ्यांचा विश्वासच राहिलेला नाहीये. अपेक्षा एवढीच आहे की कमीत कमी यापुढे तरी नीट, जेई, एमपीएससी किंवा यूपीएससी यासारख्या महत्वाच्या आणि जबाबदार परीक्षांमध्ये ही अशा प्रकारची पेपर फुटीची प्रकरणं सातत्यानं घडू नयेत आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागू नये. बाकी तुम्हाला या सगळ्या घडलेल्या प्रकरणाबाबत काय वाटतं? पेपर फुटीचं प्रकरण हे किती गंभीर आहे आणि खरोखर सातत्यानं होणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये नेमकी चूक कुणाची आहे? सरकार कुठेतरी कमी पडतंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.